जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात बंटी जहागीरदारचे नाव नाही. जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न. बंधू रईस जहागीरदार यांचा दावा. येथील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्या हत्येनंतर बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून खोट्या पद्धतीनं जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आल्याचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकारांना दिली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात बंटी याचे नाव नाही. तसेच जंगली महाराज बॉम्बस्फोट खटल्यात बंटीविरुद्ध कोणतेही पुरावे आढळून येत नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याकडे रईस यांनी लक्ष वेधले आहे. बंटी याच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये रईस हे फिर्यादी आहेत. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रईस यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मुझफ्फर शेख उपस्थित होते. रईस यांनी यावेळी जर्मन बेकरी गुन्ह्यातील आरोपींची यादी वाचून दाखवली. तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटातील खटल्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत पत्रकारांना सादर केली. बंटीविरुद्ध बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली गेली, असे रईस यांचे म्हणणे आहे. पोलीस दलाच्या एका कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधींनी बंटी हा जर्मन बेकरी गुन्ह्यातील दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांना पोलीस व इतर सूत्रांनी चुकीची माहिती पुरवली. बंटी हा जर्मन बेकरी गुन्ह्यात आरोपी नाही, असे रईस म्हणाले. संगमनेर येथे एका हिंदू मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपामध्ये विजय उर्फ गोऱ्या मुन्ना जेधे, जयप्रकाश उर्फ सोनू अशोक बेग, आकाश उर्फ टिप्या अशोक बेग, गौतम त्रिभुवन, राहुल हिवारे यांच्याविरुद्ध तेथील सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्या खटल्यामध्ये सर्व आरोपी न्यायालयात हजर होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यात आले आहे. हे सर्व आरोपी श्रीरामपुरात खुलेआमपणे वावरत आहेत. वॉरंटवरील आरोपी श्रीरामपुरात निवडणूक लढवतात व फिरतात, मात्र पोलिसांना सापडत नाहीत. बेग बंधूंविरुद्ध हत्या, अत्याचार, हत्येचा प्रयत्न, चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे रईस यांनी यावेळी सांगितले. बंटी यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आधीच फिर्याद तयार केलेली होती. आरोपी पोलीस ठाण्यात आधीच हजर होते, मात्र त्यांना समृद्धी महामार्गावर पकडल्याचं खोटे सांगितले गेले. पोलिसांनी तपासाची कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. हत्येतील पिस्तूल व दुचाकी अद्याप जप्त झालेली नाही, असे रईस म्हणाले.